आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात पुणे शहरात उसळला आंदोलकांचा अथांग जनसागर। रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात ऐतिहासिक महामोर्चा, जुना बाजार चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। आंदोलकांनी रस्ते रोखून धरले। आंदोलनात चिमुकल्या बाल आंदोलकांचाही मोठा हुंकार। हातात संविधानाची प्रत घेऊन चिमुकले आंदोलनात सहभागी। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष वृत्त। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या SC आरक्षणात अंतर्गत उपवर्गीकरण अ, ब, क, ड विभागणी करण्याचा जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। याच निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी आज पुणे शहरामध्ये एक ऐतिहासिक आणि विराट महामोर्चा काढण्यात आला। आता आनंदराज आंबेडकर यांच्या या इशाऱ्यानंतर सरकार उपवर्गीकरणाच्या या संवेदनशील मुद्द्यावर काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। पुण्याच्या या ऐतिहासिक महामोर्चाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा आमचे चॅनेल। धन्यवाद। रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आंदोलकांच्या अथांग जनसागराने पुणे शहर दणाणून सोडले आहे। पाहूया त्या महामोर्चाचा हा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट। आज सकाळी 11 वाजल्यापासूनच पुण्यातील ऐतिहासिक जुना बाजार चौकात आंदोलकांची मोठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती। पाहता पाहता या चौकाला निळ्या सागराचे स्वरूप आले। सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत या महामोर्चाला सुरुवात झाली। जुना बाजार चौकातून निघालेला हा भव्य मोर्चा शाहीर अमर शेख चौक, मालाधक्का चौक मार्गे पुढे सरकत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला। या महामोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ पुणे शहरातीलच नव्हे, तर पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण पुणे ग्रामीण परिसरातून आंबेडकरी जनता, तरुण, महिला आणि वयोवृद्ध अत्यंत मोठ्या संख्येने आणि शिस्तीने सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोहोचताच आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला। हजारो आंदोलक रस्त्यावर बसल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। मात्र आंदोलकांचा जोश जराही कमी झाला नव्हता। आरक्षणातील फूट खपवून घेणार नाही, उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय